मराठवाड्यातील आजची कथा अधिक कसदार करण्यात ज्या थोड्याच कथाकारांनी आपली लेखणी परजली आहे त्यात तुली कांबळे यांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. शहरापासून दूर राहिलेल्या, शिक्षकी पेशा पत्करलेल्या या माणसाने पाहिलेलं आणि अनुभवलेलं जग अनोखं आहे. दलित जीवन आधीच काट्यांनी भरलेलं, दुःख वेदनांनी झाकळून गेलेलं, तशातच तुली कांबळेंचं समाज निरीक्षण सूक्ष्म. त्यामुळे गाव आणि गावातील माणसं, चालीरीती, रूढी, ईर्ष्या, अस्पृश्यतेची बदलणारी रूप, बुरखा पांघरणारी प्रवृत्ती, गावकीचे अजूनही भोगावे लागणारे चटके, हे सार विलक्षण प्रत्येकादितेने ते चितारतात. वेदना, विव्हाळी की आक्रोश हा स्वाभाविकच. तशी आक्रोश करणारी, थिजून जाणारी, खूप सहणारी, लाचार तरीही डोळ्यात आग साठवणारी, क्वचितच बुलंद आवाज उचलणारी, प्रतिकार करणारी, तशी आतल्या आत कुडणारी, अशी कितीतरी माणसे त्यांच्या कथात येतात. दलित कथा आक्रस्ताळी आहे, शिव्या शाप देणारी आहे, असं पुन्हा पुन्हा व्यक्त करणारे तथाकथित साहित्याचे मक्तेदार, साहित्य आणि समाज, साहित्य आणि संस्कृती याचे भान कधी राखणार? आत्मकेंद्रित गुलहौशी अनुभव किंवा व्यक्तींच्या काल्पनिक जगाची मांडणी जीवनाचे केवळ आभास ठरत असतील तरीही कलात्मकतेच्या उंची फूटपट्ट्या लावण्यात मशगूल असणे हे जीवनाच्या विविधतेचे आणि भेदक प्रत्ययाचे एक प्रकारचे नाकारणेच ठरते. मित्रांनो, आपण तुली कांबळे लिखित कथासंग्रह जळ या पुस्तकातून वेगवेगळ्या कथांचे वाचन करूया आणि मनोरंजन करूया. तर आजची कथा आहे पारितोषिक. आपण जर माझा उपक्रम, माझी वाचनशैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर सुरू करूया आजच्या कथेचे वाचन. पारितोषिक या शीर्षकाखाली ही कथा आहे ती याप्रमाणे आहे. डोंगराच्या कडेने आलेली वाट, उतार चढाव तर कुठे वळण घेत. चालताना दम येतो, घाम येईलच. वळगावचा शिवार संपला की वाडी दिसतेच. किती चाललं तरी जवळ येत नाही. एका अंगाला झाडं, झुडपं, पळस, हिंगम, हिवर, काटेरी, खुरटी, झुडपं, गवतही दिसेल. पुढं चिंचेचं झाड दिसतंय. तेच भिवा वरवड्याचं वावर. इसा त्याचा मुलगा. दिवसभर तो राबतोय तिथं. मटकी, भादली, हुलगा, तूर, भगर याची राखण करतोय. शेरड्या मेंढराला खूप जपावं लागतं, नाहीतर हातचं पीक गेलंच म्हणून समजा. मग काय खायचं, कसं जगायचं? पूर्वेकडे उंचावर दिसते तीच देवाची वाडी. वाडीच्या पश्चिमेस डोंगराळ भाग. डोंगराच्या दक्षिण बाजूस गाडीवाट, तिथूनच रहदारी आहे. मोटार नाही जात. तुरळक बैलगाड्या, झालं तर घोडे, नाहीतर पायीच चालणारे. डोंगराची वाट, पाणी मिळणार नाही म्हणून प्रवासी वाडीच्या जुगाची झऱ्याचे थंडगार पाणी पिऊनच पुढे निघतात. उतारावर हिवर, हिंगम, कार, बोर, चंदन, पिपर, चाफा, बेल या झाडांच्या गर्दीत ज्योतिबाचं मंदिर आहे. या रम्य स्थळी हिरवगार शीतल हवा, पक्ष्यांची किलबिल दृश्य पाहून मन मोहून जाते. स्वच्छ पाण्याचा खळखळणारा ओघळ, भराऱ्या मारणारे पक्षी मंदिराच्या सौंदर्यात भरच घालतात. मंदिरासमोरील दीपमाळ व नंदीची मूर्ती दिसेल. आत प्रवेश केल्यास तेथील शीतलता मनाला शांती देईल. चालून आलेला थकवा जाईलच. ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यात जाताना आतील गाभाऱ्यात काळोखात मिणमिणता नंदादीप दिसतोय. डिगा भक्ताचे पोर गुलाल लावील.
तेथील दगडी फरशीचा स्पर्श जाणवेल, थंडगार. वाडीस येताना चढणं चढावी लागते. पाय भरून येतात. गावच्या दक्षिणेस शाळा आहे. जवळ लिंबाच्या झाडाखाली प्रभू यादव कासरा ओढीत बसलेला दिसेल. ओटीवर बसलेला तात्या काशीत विचार, कुठं जायचंय? कुणाच्यात? मग सोनवणे, काळखेरे, अहिरे नाही तर दणाणे, कांबळे, बनसोडे, वाघमारे यापैकी एकाचं नाव सांगितले असतो अचूक ओळखतो. नावावरून जातीचा अंदाज. पूर्वी तुम्ही म्हणणारा काशीत तू असा म्हणे. पाणी ओंजळीनं दुरून देईल, विडी अर्धी मिळेल नाही तर पूर्ण, तीही दुरून. वायव्येला पाहाल तर डोंगरात झाडाआड लपलेले गिरलगाव, धुलेवाडी डोंगर पोटाशी दडलेली दिसेल. पुढं दिसणार शिखर, तेच कानोबाचं शिखर. अलीकडे डोंगराआड किल्ला, ओळखीचा असून अनोळखी वाटतो. तोच इतिहास प्रसिद्ध खर्ड्याचा किल्ला. खर्ड्याची लढाई तुम्ही पूर्वी अभ्यासली असेलच किंवा नसेलही. किल्ल्यावर तोफेचा वर्षाव टेकडीवरून होत असे. तीच नाक्याची टेकडी, नगर व उस्मानाबाद जिल्ह्याची सरहद दूरवर डोंगरात दिसते. पश्चिमेस सूर्यकिरणाने काचेचा तुकडा चमकावा, डोळे दिपावे असा भास होईल. मन गोंधळून जाईल. तेव्हा तात्या बारीकच खुलासा करेल, अहो ते गोसावड्याची तळ आहे, हितनं सारं दिसतंय. आणि तिरकच डाळेगाव, नळेगाव, वडगाव, पाचूळ या गावाचा परिसर शिवार. शाळेच्या परिसरातील झाडं पाहून कांबळे मास्तराची आठवण होईल. तात्या बारीक नाहीतर प्रभू यादव म्हणतील, ही झाडं लावली, गावाला थंडगार सावली. तसा मास्तर नाय व्हायचा, जातीचा हरिजन. पण शेजारी किशन जाधवाचा वाडा, त्याची बायको राही खवा पेढा विकते. ज्योतिबाचा प्रसाद घ्यायचा. बाबू भक्ताच्या दुकानात पोहे मिळतील. डोक्यावर मोठ घेऊन विहिरीवर जाणारा तुळशीराम पवार, लंगडत चालणारा धर्मा सोनावणे, तांबड्या पागोट्याचा भिका फकीरा, सडपातळ नाका डोळ्यानं सुंदर पण रोडावलेला दिसतो. पखरुडीची ही महार वाडीची कामं करतात. सकाळीच भाकरी मागून वाडीच्या पूर्वेस नागमोळी सडकेनं गावाकडे जातात. झाडाझुडपात ऊस मळ्यानं फुललेलं पखरूड गाव जवळच आहे. सायंकाळी 5च्या सुमारास इटला जाणारे मौलवी साहेब, शेख मास्तर, देव मास्तर, कांबळे मास्तर गावात घर मिळत नाही म्हणून इटला जाताना दिसतील. पखरूडचा भिका सोनावणे प्रेमळ तसा दयाळू, थोर मनाचा. तुमचं स्वागत करील. तुमचा मुलगा सखाराम सैनिक आहे, तर इटच्या जाऊचा मुलगा राम भारतीय सैन्यात मोठा अधिकारी आहे. रामनं आपला लहान भाऊ अभिमन्यू यालाही सैन्यात दाखल केलं. त्याचं लग्न केलं. दोघंही एका मनानं राहत. दोघांच्या पगारातून घर खर्च भागवून दर बंधाला देशमुखाची जमीन घेतली. सडकेच्या पूर्वेला लिंबाचं झाड, विहिरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया पुरुष दिसतात. पश्चिमेला दवाखाना. पूर्वेकडून बोळातून गेल्यास मोठं चिंचेचं झाड आहे. तोच रामाचा वाडा. 15 वर्षापूर्वी राम सैन्यात दाखल झाला. पावसाळा संपत आला. हिवाळ्याचं आगमन होणार. एके दिवशी रेडिओवरून बातमी आली, पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. देशावरील संकटाला तोंड देण्यासाठी सारा भारत जागा झाला. लढाई सुरू झाली. धर्म, वर्ण, जात, भेद विसरून भारतीय संरक्षण निधीत जमवू लागले. शूर जवानांना शस्त्र खरेदीसाठी निधीची जरुरी होती. जखमी जवानांना कोणी रक्तदान करू लागले. नागरिकांना सुरक्षिततेची सूचना मिळाली. घरांच्या खिडक्यांना व वाहनांच्या दिव्यांना काळा कागद लावावा, ज्यामुळे प्रकाश किरणे बाहेर जाणार नाहीत, दिसणार नाहीत. शत्रूच्या विमानास बांब टाकता येणार नाही. सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असे. बांब केव्हा पडेल नेम नव्हता. बचावासाठी काय करावे, कोणती दक्षता घ्यावी
हेर येतात काय, बातमी घेऊन जातात काय, संशयालाच पकडलं जात होतं. वर्तमानपत्रे, रेडिओवरील बातम्या, सारे लक्ष त्यांच्याकडेच असायचे. लोकांचा जमाव शांतपणे ऐकत असे. देशात प्रत्येक जण चिंतेत, सारं वातावरण गंभीर. आकाशात कर्कश आवाज ओकीत विजेच्या वेगाने धावणारी विमानं प्रत्येकाच्या नजरा आपोआप खेचीत. भारतीय विमानं पक्षिणीच्या पिलांगत काळजी घेत, त्याचप्रमाणे घिरट्या घालीत मायेचं वात्सल्य त्या भारतीय वैमानिकांकडे, सैनिकांकडे होते. संरक्षण विषयक कर्तव्य ते पार पाडित होते. अमेरिकन बनावटीची शत्रूची विमानं बॉम्ब वर्षाव करीत, ज्वाला पेटवीत, भारतीय जवान त्यास तोंड देत पुढेच कूच करीत, शत्रूच्या हातावर तुरी देत आपल्या प्रिय भारत मातेवर घाव घालणाऱ्यांना अचूक टिपत खडे चालित होते. शत्रूवर मशीन गन रायफलीचा मारा करीत होते. राम लढाईवर गेल्याचं पत्र आलं. पत्र वाचलं. आई भांबावून गेली. तिला अन्न गोड लागेना, झोप उडाली, काही सुचेना. राम सुखी परत यावा म्हणून ती मागणं मागत होती. घरात लावलेल्या फोटोला अगरबत्ती लावली. सुगंध येत होता. भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला लावलेला एक फोटो. सरळ नाक, भव्य कपाळ, चेहरा, लांब मिशा, भरदार सिंहाप्रमाणे छाती, फेटा, काळा कोट, धोतर, कपाळी काचावरच कुंकवाचा टिळा. कोण बरं ते? तेच बाबूराव आहेत. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली. त्यांची दोन्हीही मुलं सैनिक. एक राम, दुसरा अभिमन्यू. पण लहानपणापासून सारे त्यास आबूच म्हणत. आपल्या लाडक्या मुलाचा सुखी संसार पाहण्याचं त्यांच्या नशिबी नव्हतं. म्हणून तिचे डोळे पाणावले. डोळे पुसीत तिने सुटकेचा श्वास सोडला. हृदयात दाटलेल्या दुःखाला वाट करून दिली. रामला अनिता, सुनीता या 2 मुली आणि एकच मुलगा. त्याचे नाव बापू, पण त्यास राजेश म्हणत. आई 2 तरुण सुना आणि मुलांचा सांभाळ करीत, बापूचा खूप लाड करीत. म्हणून अनिता आजीला म्हणायची, त्याचाच लाड करताय? नको ग माय तसं म्हणू, माझ्या बाळाचं बाळ आहे ते. आम्हाला बाईनं 15 ऑगस्टसाठी गणवेश पाहिजे असं सांगितलंय, अनिता म्हणाली. बरं शिव मग, आजी म्हणाली. नाही, निळं स्कर्ट पांढरं पोलकं सांगितलंय, अनिता हट्टानं म्हणाली. बरं खळं जा, मंदा पमू बोलवतात. आजी भाऊ कधी येणार ग? अनिता म्हणाली. दिवाळीला. मला काय आणतील? अनिताने विचारलं. नवीन कपडे. आणखी काय? मी सांगते आग्र्याचा मेवा सफरचंद, अनिता म्हणाली. हां बरोबर आहे. बापू किती? एवढे मोठे. बापूने दोन्ही हात बाजूस करून सुचवले. तिचं हृदय मायेनं भरून आलं. बापूला उचलून घेऊन तिनं त्याचं चुंबन घेतलं आणि म्हणाली, बाळ आईला छळायचं नसतं बरं. रामचं पत्र आलं. वाड्यातील गौतमनं वाचलं. राम सुट्टीवर येणार असल्याचं त्यात लिहिलं होतं. मग मुले आनंदाने टाळ्या वाजवू लागली. तर मित्रांनो, राम सुट्टीवरून केव्हा येणार? रामचं काय होईल? पारितोषिक या शीर्षकाचा अर्थ काय जाणून घेऊया पुढील भागात. आता आज आपण इथेच थांबवूया आणि भेटूया कथेच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.